ज्ञानदीप लावू जगी, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, उंटलिया धावा तृष्णेचिया, कवतुक वाटे झाली या बेचाचे, नाम मंगळाचे तिने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, उंटलिया धावा तृष्णेचिया. तुका म्हणे मुक्ती परनिली नोबरी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपांदिवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची, श्री गुरुचरण सुधारी, वर्णवर भुवर विमल जसोजोदायी कुपरचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमेरो पवन कुमार, बलबुद्धि विद्या देव मोहिनी हरौ कलेश विकार, महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशी, ब्रह्मादीनां वसन्नास्त्वयि गिरः, अथावाच सर्वस्व सुमति परिणामावधि गुणं, ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरः, मस्तक माझा कायावरी, या वारकरी संतांच्या श्री संतांच्या माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत विठाला 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 याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा बहुतेकांच्या पाठातला परमार्थातला प्रयत्न करत असताना पारमार्थिक प्रयत्नाला मिळणारं फळ सांगणारा अभंग आहे. विठाला प्रत्येक लोकांमध्ये 2 प्रयत्न आहेत, लक्ष देऊन आहे का. एक संसारातला प्रयत्न करतो आपण आणि एक परमार्थातला प्रयत्न. संसारातल्या प्रयत्नाला फळ मिळत नाही आणि परमार्थातल्या प्रयत्नाला फळ मिळतं. कसं मिळतं त्याची अभंगामध्ये उत्तर आहे. आपण ते पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा पुर्यार आहे आपल्या या निमगाव खरू नगरीमध्ये. गेल्या वर्षी ज्यांचं निधन झालं आणि त्याच्या आदल्या वर्षी ज्यांचं निधन झालं असे 2 भाऊ, कैलासवासी थोरले बंधू रमेशराव मारुतीराव पाटील कोळशी पाटील आणि त्याच्यानंतर गेल्या वर्षी कैलासवासी पोपटराव मारुतीराव कोळसे पाटील. या 2ही बंधूच्या एकाचं प्रथम पुण्यस्मरण आहे, दुसऱ्याचं द्वितीय पुण्यस्मरण आहे. थोरल्यांचं द्वितीय आणि लहान्यांचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी साजरं करत असताना मोठा कार्यक्रम दोन्ही बंधूचा एकत्रित व्हावा असा हा कोळसे पाटील परिवाराचा मानस आहे. आणि त्याला अनुसरून श्रीमती विमल रमेशराव कोळसे पाटील, श्रीमती उमाबाई पोपटराव कोळसे पाटील अशा 2 त्यांच्या पत्न्यांनी दादासो ज्ञानेश्वर अमोल रमेशराव पोपटराव यांचे चिरंजीव आहे. सौभाग्यवती अनिता, सौभाग्यवती रोहिणा, सौभाग्यवती ज्योती, अनिता रोहिणी आणि ज्योती अशा 3 सुना आहेत.
आणि सौभाग्यवती राणी नावाची मुलगी आहे. समस्त कोळसे पाटील परिवार व नातेवाईक या सगळ्यांनी दोनही बंधूच्या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. खरं तर अशी घटना कोणाच्या जीवनामध्ये घडू नये. आधारस्तंभ असणारे दोन बाप या कुटुंबाची निघून गेले. मोठे बंधूही निघून गेले, नंतर लहाने बंधूही निघून गेले आणि त्या संबंधातून परिवार दुःखी झाला. तो ते आध्यात्मिक क्रांती करणारे दोघे भाऊ होते. एक हॉटेल व्यवसायामध्ये, मंडपाच्या व्यवसायामध्ये गगन भरारी घेतली होती आणि एक कारखान्याचे संचालक होते, सभापती राहिलेले होते. त्या संबंधातून या दोनही बंधूंना मोठी क्रांती केली होती. वारकरी संप्रदायाच्या दिंड्याला अन्नदान असेल, विठ्ठल मंदिर असेल, दत्त मंदिर असेल, या मंदिराची उभारणी त्यांनी केलेली आहे. आपल्या जीवनातला अनमोल वेळ, अनमोल पैसा धर्माच्या कार्यासाठी लावलेला आहे. अशी दोनही बंधू या कुटुंबातून निघून गेले आणि त्यांच्या पश्चात जो परिवार आहे, त्यांची मुलं आहेत, सुना आहेत, नातवंड आहेत, त्या सगळ्यांनी आमच्या दोनही बंधूचा, आमच्या चुलत्याचा आणि वडिलाचं एकाच मंडपामध्ये वर्ष श्राद्धाचं कीर्तन झालं पाहिजे असा आग्रह धरून मलठणला शेळके पाटलाकडे माझं कीर्तन त्यांनी श्रवण केलं आणि त्यानंतर त्या सगळ्या मंडळींनी या भागाचं वैभव, वैकुंठवासी निळोबारायांच्या पोटी ज्यांना जन्म मिळाला असे आमचे संजय महाराज गिरामकर बाबा यांच्या मैत्रीपूर्ण भावपूर्ण संबंधातून फोनवरती संपर्क केला आणि आज या मंडपामध्ये या दोनही भावाच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण एकत्रित आहोत. अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमासाठी महाराजांनी उपलब्ध केलेलं आहे. नियोजन करत असतानाच उत्तम नियोजन आहे. मंडप डेकोरेशन, सुंदर सिस्टीम अतिशय गोड आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला कीर्तनाची जी साथ आहे, महाराष्ट्राच्या गायन क्षेत्रामध्ये, भजन क्षेत्रामध्ये एक अलौकिक नाम ज्यांनी महाराष्ट्रभर नव्हे तर भारत देशभर गाजवलेला आहे, अशी गान कोकिळा महाराष्ट्राचे आमचे महेश महाराज बगुरे गुरुजी म्हणतो आपण त्यांना सगळे. खूप गोड आवाज, 10-5 गायक आणण्यापेक्षा एकटे महेश महाराज आले तरी भासू बरं. खूप गोड ताकद आहे. सरस्वतीनं कंठावर कृपा केली, रियाज केलेला आहे. मोठ्या साधू संतांची सेवा झालेली आहे. जोग महाराजांच्या, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेमध्ये महाराज जीवन जगलेले आहे. थोरा मोठ्यांच्या आशीर्वादानं साधूची सेवा करत करत आचरण, तत्वनिष्ठ गायन, तत्वनिष्ठ आचरण जीवनामध्ये प्रदान झालेलं आहे. सेवा घडलेली आहे आणि त्या सेवेचा परिपाक म्हणून अतिशय गोड कंठ झाले आमचे महेश्वर महाराज बगुरे गुरुजी. हवा हवासा वाटणारा आवाज, वारकरी चाली म्हणत राहाव्या आणि आपण सगळ्यांनी ऐकाव्या अशा गोड आवाजाच्या चाली ज्यांच्या कंठामध्ये आहे, असे आमचे महेश्वरजी बगुरे गुरुजी आपल्याला गाण्यासाठी आहे. त्यांचा हा सगळा संच, त्यांचे विद्यार्थी असतील किंवा जोग महाराज संस्थेतील विद्यार्थी असतील, ते सगळे विद्यार्थी. आणि या भागामध्ये खरं तर गंगेच्या पलीकडून दौंड तालुका लागतो आणि दौंड तालुक्यामध्ये स्वामी चिंचोली नावाच्या गावाचे आमचे ज्येष्ठ कीर्तनकार, ज्येष्ठ गुरुबंधू, वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार पारमार्थिक जीवनाची वाटचाल आळंदीमध्ये राहून जे करतात असे आमचे दत्तात्रय महाराज ढवळे बाबा. ढवळे बाबांनी खरं तर गुरुजींना या भागामध्ये आणलेलं आहे. 12-13 वर्षापासून ही विद्यार्थी रामकृष्ण हरी कसं म्हणावं, रूपाचा अभंग कसावा म्हणावा, समेपासून समेपर्यंत किती गोड गावं, कोणत्या कालखंडामध्ये कोणता राग गावा, हे भजन फक्त गुरुजीकडे आहे आणि ते शिकवण्याचं काम दत्ता महाराजांच्या, ढवळे महाराजांच्या माध्यमातून या भागामध्ये गुरुजी आल्या आल्या मला म्हटलं की माझ्यावरती नितांत कृपा आहे ढवळे महाराजांची. असे जुने मंडळी आहेत. या सगळ्यांच्या आशीर्वादातून बाबाही आजच्या कीर्तनावर उपस्थित आहेत. ढवळे बाबांना वंदन. गिरामकर महाराज आहेत, कीर्तन करतात, गोड वाणी आहे, गोड चाली आहे. गिरामकर बाबांनाही माझं वंदन, गुरुजींना वंदन. हे सगळे मागे चाल म्हटलेले महाराज, आधी करून आपण आळंदीची गुरुबंधू मंडळी जी सध्या शिक्षण घेत आहेत, महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेमध्ये मोठं नाव नामांकित होणारी मंडळी आहे. या सगळ्या गुणीजनांना, टाळकऱ्यांना वंदन. पखावज वादक आमच्या गुरुजींचे चिरंजीव आहे. काय गोड पखावज वाजवतो महाराज, अतिशय विक्षेप नाही, इतकं गोड वाजवणं, स्पष्टता कशी असावी, कीर्तन रंगावं कसं, कुठल्या चालीला आता कुठला तुकडा वाजावा, हे फक्त एखाद्याला जमतं महाराज. अशा गुरुजींच्या पोटी जन्म झाला बघा. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हणायला काही हरकत नाही बुवा. आमचे बगुरे गुरुजींचे चिरंजीव श्री हरी महाराज. काय गोड पखावज वाजवतो पोरगा, असं वाटतं की सारखं म्हणतच राहावं, इतकं छान वाजव. नाही तर काही जण वाजवायला असलं की म्हणणं बंद करावं. असं गोड आहे, अगदी स्पष्टता देण्याची उत्तम ताकद आहे त्याच्यात. श्री हरी खूप छान आहे, लहान आहे,
पण कीर्ती महान आहे. आमच्या श्रीहरी महाराजांना वंदन आहे. गोड तयार वादक आज आपल्याला वाजवायला मिळाले. हार्मोनियम वादक तर अतिशय छान आहे. क्लासिकल बेस आहे त्यांच्या बोटामध्ये, शिकलेले आहे. जेवढं लागतं तेवढंच देतात, नाही तर काही फडाफडा वाटतं. एकदम सुंदर आहे गाणं. जेवढं पाहिजे तेवढं, अगदी भाजीला जेवढं मीठ लागतं तेवढं मीठ देणारी मंडळीच बघायची. अतिशय गोड आहेत महाराज. जास्तही नाही कमी पडू देणार नाही, बरोबर तंतोतंत चालणारे हार्मोनियम वादक गोड आहे. तुम्हालाही माझं वंदन. बसलेली सगळी महाराज मंडळी, आपण सगळी भाविक मंडळी, आमच्यावर प्रेम करणारे संजीव शेठ असतील, चिकलठाण वाडीकर मंडळी, सरपंच, आपण सगळी मंडळी, खूप प्रेमाची गावं आहेत या भागात. आमचे संदीप उंडे, मढे वाडगाव, सगळे आमचे महाराजांचे साडू आहेत. आपण सगळी मंडळी ज्यांनी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत या भागामध्ये, अशी सगळी बसलेली भाविक मंडळी, या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालेली सगळे सोयरे, पाहुणे, आप्तेष्ट, मित्र परिवार, बहुसंख्य माता माऊल्या, या परिवाराच्या दोनही भावांच्या वर्षश्राद्धाला जमा झालेली गावातील भावकी मंडळी, प्रासंगिक कार्यक्रमासाठी आलेली सगळे आपण भाविक मंडळी, सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. खूप सुंदर सिस्टीम आहे. गोड आवाज दिलाय. ट्रबल बाज घेऊन विकू चांगले बटणं फिरवले त्यांनाही वंदन करतो. शूटिंगवाले, बालदार, चौकदार, विनेकरी सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. 12 वाजता आपल्याला थांबायचे. थोडं वर्ष श्राद्धाचं कीर्तन असल्यामुळे काय होतं, येणारे येत राहतात, काही निघून जातात, दुसरे कार्यक्रमाला जायचं असतं. त्यामुळे तुम्ही जे बसलेले आहे त्यांनी मात्र 1-1.25 तास सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन ऐकण्याची कृपा करा. विठाला विठाला वर्षश्राद्धाचं कीर्तन म्हटलं की ते तर्पणाचं कीर्तन राहतं, प्रासंगिक कीर्तन राहतं. वडील गेले की त्यांच्या नावानं पिंडदान करावं लागतं. धर्मशास्त्र, गरुड पुराण, न्यायशास्त्र किंवा न्यायमीमांसा असे 2-3 ग्रंथ आहेत. श्लोकासहित त्याचं वर्णन केलेलं आहे. पिंडदान करावं लागतं. ब्राह्मणोक्त मंत्र उच्चारानं पिंडदान व्हावं आणि मंत्र उच्चारानं पिंडदान करत असताना हरिकथा करायची. हरिकथा का करायची? एखाद्या वेळा ब्राह्मण विद्वान मिळाला नाही आणि पिंडदान करताना त्याचा श्लोक चुकला तर दोष लागण्याची शक्यता आहे. आणि ब्राह्मण विद्वान मिळालं आणि आपल्याकडून ज्या त्या पिंडाला जर बोट ज्या त्या वेळेला लागलं नाही तर त्याच्यातही दोष लागतो. कुठलाच दोष कशानं राहत नाही, तर तो फक्त भगवंताच्या नामचिंतनात राहतो. रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण, जड जीवाचा गण हरी एक, हरी एक, जड जीवाचा गण हरी एक, हरी एक, जड जीवाचा हरी एक, हरी एक, जड जीवाचा हरी एक. रामकृष्णाची कथा करा, रामकृष्णाचं भजन करा, हरीचं चिंतन करा, दोषाचं हरण होईल. दोष राहणार नाही. मंडपातही नाही, घरातही नाही, गावातही नाही. एवढी ताकद भगवत चिंतनात. आरंभियावडी आदरे आली ना. अगरबत्त्या थोड्या बंद करा. कोणीतरी एक ताई उठ आणि मागं तिकडे विजून टाक मातीमध्ये, त्याचा धूर व्हायला टाक मातीमध्ये विजून, डबल लावू पण. रामकृष्णाची कथा. आरंभी आवडी आदरे आले ना, तेने सकळ सिद्धी जगे झाली पूर्ण का. किंवा मंगल मंगल नाम विठ्ठलाची. पवित्रम पवित्राणा. पवित्र अपवित्राला पवित्र करणारी जागा, अमंगलाला पवित्र करणारं नामचिंतन आहे. म्हणून ती हरिकथा दोनही बंधूच्या नियोजनातून आपल्या वडिलांना तर्पण करत असताना, श्रद्धांजली अर्पण करत असताना, वर्षश्राद्धाचा विधी करत असताना
हरिकथा घडली पाहिजे हा उद्देश आहे. पण आपल्याकडे वर्ष श्राद्धाला हल्ली खूप कीर्तन व्हायला लागले. त्याचं कारण आहे दोष निघून जातात, हरिकथा घडत नाही. पण हरिकथा करत असताना जो अभंग आपण घेतलाय तो फार गोड आहे. परमार्थातल्या प्रयत्नाला फळ सांगणारा अभंग आहे, संसारातला नाही. आपण सगळेजण जो प्रयत्न करतो ना मायबाप, तो संसारातला आहे. क्वालिटीनं करतो, चिकाटीनं करतो, प्रयत्नपूर्वक करतो, सगळेजण त्याच्यासाठीच प्रयत्न करतात. संसारातला प्रयत्न करून फळ मिळत नाही, प्राप्तच होत नाही. किती क्वालिटीचा करा, किती चिकाटीनं करा, फळ मिळत नाही. संसारातल्या प्रयत्नाला फळ लागले असं एकही उदाहरण नाही जगात. मी सगळ्या श्रीमंत उदाहरण सांगतो तुम्हाला, लहान सांगतच नाही. सगळ्या श्रीमंत, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 कोटी घरं सोन्याची होती लंकेमध्ये म्हणतात. सगळ्या निमगावकरांनी, श्रीगोंदा तालुक्यातून आलेल्या भाविकांनी ऐकाय, 7 कोटी सोन्याचा संसार आहे रावणाचा. आणि 7 कोटी सोन्याच्या दारात रावण उभा राहिला. रावणाचा पहिला प्रयत्न आहे संसारात, समुद्राचं पाणी गोड करील. झालं का? झालं असतं तर टँकरची पाळी आली नसती, सरकारनं पाईपलाईन केली असती. नाही जमलं. रावणाचा दुसरा प्रयत्न आहे स्वर्गाला शिडी लावले असते तर आपले पोरं टॉकीजला पिक्चर पाहायला गेले नसते. शिडीने राम बापसरात पाहू नाही जमलं. रावणाचा तिसरा प्रयत्न आहे सोन्याला सुगंध आलाच असता वासावर अंगठे आले असते. नाही जमलं. जिथं 7 कोटी सोन्याचा संसार आहे त्या रावणाच्या संसारातला प्रयत्न पूर्ण होत नाही तर आपल्याला 2 एकर जमीन लय भारीतली नाही, बर्डावरती लय गंगेच्या जवळ असली तर पूर आला तर तिच्यातूनच पाणी जाते. एक चिपडी बायको आहे, चिपडी बायको, आणि 2 शेंबडी पोरं. याच्या पलीकडे तुमच्या माझ्या संसारात का? एवढ्या श्रीमंत संसारातला प्रयत्न पूर्ण होत नाही तर आपल्या 2 एकरचा कधी होणार? सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझाओ, माझे स्वहित नेनती पूर्ण. काय संतांचे अभंग. ते सुखाच्या अपेक्षेनं संसार तुमचा प्रयत्न करून घेतो, तुम्हाला देत काही संसार फळ देत नाही. मला किती चिकाटीनं करा, किती आमचे बाबा उदाहरण सांगायचे पाठामध्ये. म्हणजे पूर्वीच्या काळात कुंभार असायचे, कुंभार आता या आहे. पूर्वीच्या काळात ज्याचा त्याचा व्यवसाय ठरलेला असेल. कुंभार म्हटलं की मडके तयार करणार, माळी म्हटलं की फुलं विकणार, सोनार म्हटलं की सोनं तयार. कोण कोणता व्यवसाय करायला लागला ती मिळणार आहे, कोणता उद्योग करतो त्यामुळे ते राहिलं ना. पूर्वीच्या काळामध्ये कुंभार म्हटलं की ते मडके तयार करायचे. आपल्या गावात एखादा असेल तर उदाहरण ध्यानात घ्या. तो कुंभार आहे ना, अशी मडक्याच्या राशी लावायचा. मग श्रीगोंद्याचा बाजार आहे, काष्टीचा बाजार आहे, दौडचा बाजार आहे, वाडगावचा बाजार आहे, आनंदवाडीचा बाजार आहे, स्वामी चिंचोलीचा बाजार आहे. मोठे मोठे जी गाव आहे, अशा गावाला जिथं बाजार आहे, त्या बाजाराच्या गावाला काय करायचं, ते गाढवाच्या पाठीवर मडके बांधायचा आणि गाढव हाकत रोज बाजाराला घेऊन जायचा. एक दिवस काय झालं, त्या गाढवाकडून कुंभारानं एक रात्रभर माती वाहण्याचं काम करून घेतलं. रात्रभर माती वाहण्याचं काम करून घेतलं. रात्रभर माती वाहिल्यामुळं गाढव जागलेलं होतं, त्याला झोप नव्हती, जागरण झालेलं होतं. पहाटच लगेच सकाळीच मोठा काष्टीचा बाजार होता. काष्टीचा बाजार असल्यामुळं 5-7 किलोमीटर इथून गाढव चालायचं होतं. आणि त्यांनी लगेच ते गाढव झोपलं का नाही पाहिलंच नाही कुंभार दादानं. त्या गाढवाच्या पाठीवर इकून एक रास लावली, तिकून एक रास लावली, मडके बांधले. मोठा बाजार आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, मडके विकले पाहिजे, पैसे आले, संसार चालला पाहिजे. त्या गाढवाला हाकत सकाळी निघाला. जसा निघाला तसं थोडंसं गाढव रात्री दमल्यामुळं एका गार झाडाची सावली त्या गाढवाच्या अंगावर पडली आणि गाढव पटकून दिशी खाली बसलं. जमलं ते. जसं खाली बसलं ना गुरुजी, तसं कुंभार दादाची तळपायाची आग मस्तकाला गेली. त्याला लय राग आला राव. अजून जागा धरायची, मडके लावायची, रास लावायची, पैसे मिळवायचे, मोठा बाजार आहे. त्यानं लगेच हातातल्या काठीनं गाढवाला मारायला सुरुवात केली. खूप मारलं, खूप बदाडलं, लाथा घातल्या, दगडं घातली. गाढव काय उठेना नाही, गाढवच मारायचं. एकदा बसलं की बसलं उठे ना ते. खूप मारलं त्याला, गाढव अजिबात हाले ना. हो आता कुंभार दादा हातबल झाला. आता काय करायचं, बाजारात तर जायचं, मडके तर विकले पाहिजे, पैसे तर आले पाहिजे, संसार तर चालला पाहिजे.
तेवढ्या ते ग्रहस्थ समोरून चालले होते. त्या ग्रहस्थानं पाहिलं या कुंभार दाताचं गाडव खाली बसलं. ते काही उठत नाही, खूप मारतोय तो, पण ते काही हालायला तयार नाही. ते आलेले ग्रहस्थ भाविक होते बिचारे वारी करणार. त्यांनी हात जोडला, म्हटलं कुंभार दादा रामराम. रामराम म्हटलं, तुम्ही गाडव उठाव याच्यासाठी प्रयत्न करता, त्याला मारता, दगडानं मारता, काठीनं मारता, लाकडानं मारता, हे गाडव उठणार नाही. अहो म्हटले, माझे मडके गेले पाहिजे रावसाहेब, माझे मडके गेले पाहिजे, माझे मडके गेले पाहिजे ना बाजारात काष्टीच्या, तिथं ते विकले पाहिजे, मला जागा मिळाली पाहिजे, गाडव उठलं पाहिजे ना. म्हणजे मग तुम्हाला असं वाटतं की गाडव उठावं, तर तुम्ही किती काठीनं मारलं, लातानं मारलं, दगडानं मारलं, तर गाडव उठणार नाही. म्हटलं मग एक काम करावं लागेल. काय करावं लागेल? ते गाढव जर तुम्हाला उठवायचं असेल तर समोरच्या त्या शेतातली हिरव्यागार घासाची पिंडी घेऊन या. एक पडलेला बांबू घेऊन या. बांबू, बांबू समजतो ना? बांबू प्रत्येकाच्या शेवटी मरणाच्या बरोबर असतो बघा, ताटी बांधा. आता आला लक्षात? बांबू गाढवाच्या पोटाला बांधा. म्हटलं माझ्याकडे बघा, गाढवाच्या पोटाला बांबू बांधला. आता तोंडाच्या समोर एवढा शिल्लक ठेवा. म्हटलं असं तोंडाच्या समोर एवढा शिल्लक ठेवा. गाढवाच्या पोटाला बांबू बांधला. आता ती जी घासाची पेंडी आणली ना म्हणजे हिरवीगार, तिला एका दोरीनं बांधा. आणि ती हिरव्यागार घासाची पेंडी, जो बांबूचं पुढचं टोक आहे, तोंडाच्या समोर एवढं शिल्लक राहिलं, त्याला ती पेंडी बांधून. पेंडी बांधल्याबरोबर लाटा घालून, काठ्या मारून, लाकडं घालून जे गाढव उठत नव्हतं ताडकन उभं राहिलं, चालायला लागलं. आता सांगा बरं कशामुळे चालायला लागलं? पेंडी पेंडी गाढव कशामुळे चालायला लागलं? चालायला काय लागलं? पेंडी दिसली ना त्या गाढवाचं नाही चाललंय, ते आपलं चाललं. अशी पेंडी दिसते आपल्याला. 1000 दिसले की पळाला, 2000 दिसले की पळाला, रात्रभर जागून येतो. मग गाढव कुठून येतो मला. आशेचे बांधले विष्णुरतिशतम दशशतम लक्षम सहस्राधिको लक्षेशाम जितिपालकाम सुरपते ब्रह्मापदम वांचते ब्रह्माशैव पदम शिवहरिपदम आशामलिको गता. 100 ज्याच्याकडे 1000कडे लक्ष चाललंय, 1000 ज्याच्याकडे 5000कडे लक्ष चाललंय, 5000 दिवसाला 10000कडे लक्ष, 15000 दिवसाला 25000कडे लक्ष, 25 रोज दिवसाला 1,00,000कडे लक्ष. कोणी नाही महाराज. पेंडी दिसली की माणूस उठून पळतो. त्याचं कारण आहे, हा संसार तुम्हाला इच्छेच्या आशेच्या इच्छेने जगवतो. तुम्हाला फळ देत नाही, मिळत नाही. पेंडी लांबच आहे, कधीच गाढवाच्या तोंडाजवळ येणार नाही सोडल्याशिवाय. ते चालतंय त्याच्या अपेक्षेनं. तसंच येते संसार. हा तुम्हाला जगवतो. तो प्रयत्न कितीही करा संसारातला. खूप लोक पहा, तुम्ही खूप प्रयत्न केला, कपडे चांगले घातले नाही जीवनभर, पण पोरासाठी पैसे कमवून ठेवले, चांगले कपडे सुद्धा नाही घातले महाराज. त्याच पोरांनी कंबरडात लाता घालून दिलं, काढून महाराज. अशी किती उदाहरणं आहेत आपल्या डोळ्यासमोर. का? याचं कारण आहे संसार तुमच्या प्रयत्नाला फळ देत नाही. म्हणून साधून संसारातला प्रयत्न केला. या देशातले जेवढे साधू आहेत ना,
ज्या ज्या भागात जन्माला आली, कुठेही गाऊ द्या, कोणत्याही जातीत येऊ द्या, साधूचा प्रयत्न संसारातला नाही. मग वाढता हा संसाराच्या नावे घालून या शून्य. त्यांनी शून्य ठेवलं. ते संसारातला प्रयत्न करणारा एकही साधू नाही. जो करतो तो साधू नाही. जो करतो तो साधू नाही. मग बस विठाला विठाला संसारातला प्रयत्न करणारा साधू नसतो. परमार्थातला प्रयत्न करतो. सर महाराज, हे संसारातले प्रयत्न कळले आम्हाला, तुम्ही सांगितले. परमार्थातला प्रयत्न काय असतो? माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा. अट्टहास शब्द आला बघ. अट्टहास म्हणजे प्रयत्न. प्रयत्नपूर्वक माझ्या विठोबाचं नाव घेणं हा परमार्थातला प्रयत्न. जसं संसारात आपण सगळ्या गोष्टी करतो प्रयत्नाने, तसं फक्त तुम्हाला भगवंताचं भजन करायचं प्रयत्न. साधून दुसरा कोणताच प्रयत्न परमार्थातला सांगितला नाही. आणि कणिनी काही धंदा नित्य धातसे गोविंदा. रात्री न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैव. सारखं तेच गोविंद. माझा मनाला ग छंद, माझा मनाला ग छंद, माझ्या मनाला ग छंद, माझ्या मनाला ग छंद, माझ्या मनाला ग छंद, माझ्या मनाला ग छंद. नित्य गोविंद अखंड. चिंतनात दुसरा विषय नाही, फक्त भगवत चिंतन, भगवत सेवा, अखंड परमार्थ. हा परमार्थातला प्रयत्न. परमार्थातला प्रयत्न केला की त्याला फळ मिळतं महाराज. आणि संसारातल्या प्रयत्नाला फळ मिळत. तुम्ही परमार्थातला छोटासा करा, थोडासा करा,
एखादी पंगत घाला, वर्षातून एक पंगत घाला तरी फळच, वर्षातून 7 ते 8 दिवस पारायण करा तरी फळच, म्हणतो 1 दिवस भजन करा तरी फळच, एकदा जरी म्हटले तरी फळच. परमार्थातल्या छोट्या छोट्या गोष्टीला सुद्धा फळ आहे. त्या कैकेयी मातेनं 2 वर मागितले होते. 2 भाऊचं संगच वर्ष श्राद्ध आहे. थोरले भाऊ गेले, धाकले भाऊ गेले, रमेशराव आहे, पोपटराव आहे. या 2ही बंधूसाठी आणि आपण जी बसलेली बंधू त्यांनी ऐकाय. सध्या रामायणाची खूप गरज आहे महाराष्ट्रात. मोबाईल आलाय हातामध्ये, त्यामुळे आता टीव्ही घराची पाहायची गरजच राहिली नाही. हातातच टीव्ही आहे. मोबाईल म्हणजे टीव्हीच महाराज. पूर्वी फक्त सगळेजण मिळून घरात पाहिजे, आता वेगवेगळे जण आपापल्या हातात पाहतात. टीव्हीच. महिला मंडळी मालिका पाहतात, पोरं व्हॉट्सअप स्टेटस, स्टोरी, इंस्टा, सगळ्या मालिका आहेत फेसबुकवर. जहर आहे टीव्ही, मोबाईल ही जहर आहे, विष. त्याचा थोडासा वापर केला पाहिजे आपल्या कामापुढे, जेवढा लागतो तेवढा. का? त्यानं आपली घरं बर्बाद व्हायला. मालिका पाहतो ना, मालिका ज्याचं लग्न करायचं त्याचं अगोदरच लग्न झालेलं असतं. जो नवरदेव आहे ना मालिकात दाखवली, त्याच्या अगोदरच 2 लग्न झालेली असतात. बरं, जिच्याशी करायचं तिचं लग्न झालेलं असतं. असं कुठं घर आहे का रावसाहेब? पोलीस मध्ये असं एखादं घर पाहिलं तुम्ही? मालिकात जे घरं दाखवतात तसं एखादं लाईफ मध्ये घर आहे का? कुठंच नाही. तुम्हाला का फसवतात ते? तुमचे घर फुटले पाहिजे. पाश्चिमात्य संस्कृतीचं तुम्हाला दर्शन करून देतात ते. संपवा, घर फोडा, घर तोडा, ननंद घरी नाही आली पाहिजे, भाऊ भावात नाही राहायला पाहिजे. विषाचे ना महाराज, विष लक्षात ठेवा. ते विष पाहण्यापेक्षा तुम्ही रामायण वाचा, रामायण ऐका, रामायणाचे चौपाया वाचा. नाथमार्गाने भावार्थ रामायण मराठीत लिहिलंय, त्याचे 2-2 वव्या रोज वाचा. तुमच्या घरात कधी भांडण होणार नाही, 100% सांगतो मी तुम्हाला. रामायण जगता आलं पाहिजे. ज्याच्या एक मोठा नेता मागे म्हटले होते, रामायणाची गरज नाही. ज्याच्या घरात रामायण नाही ना, त्याचं घर दुभंगून जातं ना. रामायण प्रत्येकाच्या घरात पाहिजे. काय शिकवतं रामायण आपल्याला बघा. परमार्थातला प्रयत्न शिकव. कुणी केला पाहिजे. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली कैकेयीनं, आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. 14 बरस राम वनवासी, 14 वर्षाचा वनवास मागून घेतला. आणि माझा राम अंगामध्ये वल्कल धारण करून आई बापाच्या वचनापोटी राम लखन सीता नाही वनवासात निघाले. विधना तेरे लेख समझनाते जन जन के प्रिय राम लखन सिय वन को जाते हैं. विश्वाचा मालक निघाला. कसा मला तापून गेला, कसा मला तापून गेला. विश्वाचा मालक निघाला. अयोध्या स्मशानासारखी झाली ना. घरावर उभे राहिलेल्या गुड्या खाली आल्या. ऐका हो, घरावरती उभ्या राहिलेल्या गुड्या खाली आल्या. एकाच्याही चेहऱ्यावर हास्य नाही. हंबरडा फोडून माणसं रडायला लागली. विश्वाचा मालक, अयोध्येमध्ये राजा होणारा राम वनवासाला निघाला. राम लक्ष्मण सीतामाई वनवासात निघून गेले. अयोध्या स्मशानासारखी झाली. आणि मामाच्या गावून भरत आणि शत्रुघ्न परत आले. ऐका रे दादांनो, ऐका. भरत आणि शत्रुघ्न मामाच्या गावून परत आले. त्या भरताला कोणी रामराम करत नाही. त्या भरताकडे कोणी नीट पाहत नाही. सगळ्याच्या माना वाकड्या होतात. सगळेजण मान वाकडी करतात. त्याला कोणी पाहत नाही, नाक मुरडतात. काय झालंय अयोध्येला? हे शत्रुघ्न, अयोध्या अशी का वागते रे? अयोध्या आपल्याकडे पाहत का नाही रे? काय झालं असेल रे अयोध्येला? असे अनंत विचार मनामध्ये घेऊन भरत आणि शत्रुघ्न राजदरबारात उतरतात. कौशल्या मातेच्या सदनामध्ये जातात. कौशल्या मातेचं दर्शन घेताना कौशल्या सांगते, मी सांगू शकत नाही तुला काय घडलं
घडलंय ते तुझी आई सांगेल. काही मातेच्या महलामध्ये भरत येतात, वेळ कमी आहे. काही मातेच्या पायाला मिठी मारतात, विचारतात मा काय घडलंय का अयोध्येत, मा काय झालंय का अयोध्येला, मा अयोध्या अशी स्मशानासारखी का दिसते ग मा, मा माझा दादा कुठे, मा माझी भाभी कुठे, मा माझा लखन कुठे, मा माझे बाबा कुठे, सांग ना काही माता काय झालंय अयोध्येला. ती काही म्हणते भरत खूप वाईट झालं होतं अयोध्येमध्ये, आता खूप चांगलं झालं. काय चांगलं झालं, वाईट काय झालं होतं. अरे तुझ्या बापानं रामाला गादी दिली होती, त्याला राजगादीचा वारस बनवला होता. मग मला 2 वर मिळाले होते तुझ्या वडिलाची. पहिल्या वरानं मी तुला गादी मागून घेतली भरत, आणि तुझ्या गादीला 14 वर्ष अडथळा येऊ नये म्हणून तुझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास दिलाय. माझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास ऐकल्याबरोबर तो भरत धर्मीला पडला. भावावर प्रेम किती करावं रामायण शिकवेल तुम्हाला मायबाप. श्रीगोंदा तालुक्यातून एवढे भाविक इथं जमलेत. हो, या 2 भावासाठी आलात ना. एक भाऊ गेला ना 11 महिन्यानं दुसरा भाऊ गेला. 2 भावाचं वर्ष श्राद्ध आहे. त्यांचा परिवार या ठिकाणी पैसा खर्च करून कीर्तन ठेवतोय. एवढे समाज, एवढे गोड गुरुजी सारखे लोक बोलून एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित करतोय. कीर्तन घरी घेऊन जा. भावाचं किती गोड प्रेम असलं पाहिजे घरी घेऊन जा, आणि परमार्थातला प्रयत्नही शिकायला मिळेल. काय मा माझ्या दादासाठी 14 वर्षाचा वनवास दिला ना. चांडाळली आहेस तू मा, पापी आहे मा तू. तुझ्या अंतकरणात असा विचार कसा आला मा. माझा दादा 14 वर्ष वनवासात पाठवते आणि माझ्यासाठी गादी मागतेस. लक्षात ठेव काही अरे तू चांडाळली आहे, तू पापीनी आहे. आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही, आणि तुझं नाव या जगामध्ये कुणी ठेवणार नाही. जा, श्राप आहे तुला माझा, जा. आजपासून तुला कधी आई म्हणणार. काय प्रेम आहे भावावर. काहीच्या महलातून बाहेर येतो विरामकर बाबा. पहिला भाऊ या देशातला, ही राजगादी मिळून सुद्धा राजगादीचा परित्याग करतो. नको म्हणतो मला. ही गादी माझी नाही, हे सिंहासन माझं नाही, ही अयोध्या माझी नाही, ही माझ्या दादाची आहे. काय करतो माहितीये भरत, ते रथामध्ये ती अयोध्येचं सिंहासन भरवतो. वशिष्ठ, विश्वामित्र ऋषीला बसवतो. काही सुमित्रा, कौशल्या मातेला बसवतो. मांडवी, कृतकीर्ती, उर्मिला सगळ्या महाराण्यांना बसवतो. भालदार, चोपदार आणि सगळे अयोध्या घेऊन वनवासात प्रभूला द्यायला मी. काय प्रयत्न आहे महाराज. असा प्रयत्न करणारी माणसं नाही तो. मिळालं की घेणारी माणसं. मिळून सुद्धा म्हणतो हे माझं नाही. दोष नसून सुद्धा माझं चुकतोय म्हणतो. पाप नसून सुद्धा म्हणतोय माझ्याकडून पाप झालंय. काय परत आहे महाराज. काय परमार्थातला प्रयत्न करतो. माझी नाही अयोध्या. अयोध्या देवाला दिली पाहिजे. भरत चला रे अपने भैया को मना, भरत चला रे अपने भैया को मना. नहीं बोलेगा. भरत चला रे अपने राजा को मना, राजा को मनाने भैया को मनाने, राजा को मनाने भैया को मनाने. भगत चला रे प्रभु दर्शन, भगत चला रे प्रभु दर्शन. निघाला सगळे अयोध्या घेऊन. काय प्रयत्न परमार्थ. ढवळे बाबा सगळी अयोध्या घेऊन निघाला, प्रभूला द्यायला निघाला. बघा किती गोड प्रयत्न केला परमार्थाचा. फळ ऐका, फळ फळ काय मिळालं त्याला ऐका, जरा ऐका. फळ मिळालं त्याला फळ. तो इकून निघाला अयोध्या घेऊन खुशी, आणि प्रभू रामचंद्र चित्रकूटावर पोहोचले. बघा आता भरत इकून निघाला आणि प्रभू राम चित्रकूटावर पोहोचले तर प्रभू तिथं राहणार ही बातमी त्या वनदेवीला कळली, आणि ती वनदेवी प्रगट झाली. वनदेवीला हात जोडले. प्रभू माझ्या अरण्यात राहणार आहेत, माझ्या छत्रछायेखाली राहणार आहेत, माझ्या वनवासात तुम्ही राहणार आहेत. तुम्ही माझ्याकडे आलात, काय तुमची सेवा करू. प्रभू तुमची काय सेवा करू. कुटिया बांधू का एखादी, पाण्याची व्यवस्था करू का. माझ्या झोपडीमध्ये आलात, माझ्या अरण्यात आलात, काय तुमची सेवा करू बोला. ऐका परमार्थातल्या प्रयत्नाला फळ कसं आहे. तर प्रभू रामचंद्र त्या वनदेवीला म्हटले, वनदेवी
माझं एकच काम कर. तुला जरी अरण्यात ते सगळी कामं करता येतात ना, एक काम कर. ज्या रस्त्यानं आलो ना म्हणे, त्या रस्त्याला खूप काटे, खूप काटे त्या रस्त्याला. ते माझ्या पायाला टोचू, पण आता त्याच्यातला एकही काटा त्या रस्त्याला आता ठेवू नको. ते सगळे काटे बाजूला काढ. तर ती वनदेवी हसून म्हटली, प्रभू तुम्ही आला तर आता कशाला काढायला होता? तुम्ही आला, तुमच्या पायाला तर टोचले, आणि आता कशाला ती काटे मला बाजूला काढायला लावता? कोण येणार आहे आता तुमच्याकडे त्या रस्त्यानं? तर प्रभू रामचंद्र म्हटले, वनदेवी त्या रस्त्यानं माझा भरत यायला लागला, आणि माझ्या भरताच्या पायाला एकही काटा टोचला नाही पाहिजे. काय भाव आहे! स्वतःच्या पायाला काटे टोचून घेतो, पण जो सगळं देण्याचा प्रयत्न करतो ना, त्याच्या पायाला एकही काटा टोचू देत नाही. म्हणून तुम्ही परमार्थातला प्रयत्न करून बघा. तुम्ही ज्ञानोबाराय बना, तुकोबाराय बना, तुम्ही महापुरुष महाराज बना. तुम्हाला जे बनता येईल ना परमार्थातलं, ते बनण्याचा प्रयत्न करा. तुम्ही परमार्थातला प्रयत्न केला रे केला, की देव तुमच्या रस्त्याचे काटे आपोआप बाजूला करतो. तो भरत पोहोचतो, प्रभूच्या पायाला मिठी मारतो, अंबरडा फोडून रडतो. दादा, प्रभू ही अयोध्या तुमची, हे सिंहासन तुमचं आहे, राजगादी तुमची आहे. चला चला परत चाला. माझ्या आईचं चुकलंय, माझ्या आईच्या मोडपणामुळे तुम्हाला वनवासी व्हावं लागलं. प्रभू चाला चला प्रभू, सारखी विनंती करतो. त्याला प्रभू रामचंद्रानं त्या भरताला जाग केलंय बघा. दैव जात दुःखी भरता. ते भरत असं नाराज होऊ नको. आपला भाऊ संकटात अडकला ना, एका भावासाठी आलेली मंडळी तुम्ही जरा घरी घेऊन जा, त्याला समजून सांगत जा. दैव जात दुःखी भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. हे भरत असं नाराज होणार. माय कैकयीना दोषी नव्हे दोषी काय, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजा, खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना. नाराज होत जाऊ नका श्रीगोंदेकर, सगळ्या तालुक्यातलं नाही का. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारी कुणी जीवना, काय शोक करीसी गेला स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. एखादं ओंडक स्वामी चिंचोलीवरून येतं, एखादं आनंदवाडीवरून येतं, आणि दोन ओंडक्याची भेट सागरामध्ये. दोन ओंड त्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गा, शनिक देवी आहे बाळा मेळ मानसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणा. जा रे भरत जा, जा परत जा. अयोध्येत हो तू राजा रंग मी
बालपणीचा 14 वर्ष राजगादी सांभाळ. 14 वर्ष मी वनवासामध्ये राहतो. दोघा भावाचं कर्तव्य पार पाडू रे राजा. बापाचं वचन पूर्ण करू. तू राजगादी सांभाळ, मी राजगादीचा वनवासात सांभाळतो. जा रे बरं. काय पाहूया महाराज, काय प्रयत्न आहे गड्या हा. परमार्थातला प्रयत्न करून पहा भरतासारखा, परमार्थातला प्रयत्न करून पहा लक्ष्मणासारखा, परमार्थातला प्रयत्न करून पहा आमच्या साधू संतांसारखा. महाराज 11:30 वाजले, कळलं आम्हाला. परमार्थातला प्रयत्न करा, परमार्थातला प्रयत्न करा. किती सुंदर तुम्ही सांगताय. लक्षातही आलं आमच्या संसारातल्या प्रयत्नाला फळ नाही हे पण कळालं, आणि परमार्थातला प्रयत्न कसा करावा भरतासारखा ते पण कळालं. सांगा सांगा, परमार्थातला प्रयत्न तुम्ही केला हो, मग प्रयत्नपूर्वक केला हो, मग परमार्थातला प्रयत्न जर तुम्ही केला तर तुम्हाला काय फळ मिळालं सांगतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता. पंडित भीमसेन जोशी भारतरत्न झाले शास्त्रीय गायन केल्यामुळे नाही, या अभंग गायला. आमच्या तुकोबांचा अभंग गायला तेव्हा ते वरदार चालेल पलास राग अशी भारी आहे ना, लई गोड. त्याच्यातली त्याच्यात गुरुजींनी म्हटल्यानंतर तो वेगळीच झलक येते. झालं रे ती महाराज, काय गोड म्हणतात हो गुरुजी तुम्ही. वाह वाह, खरंच आहे. भगवान भी की अजीब चीज है, बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है. भगवंतानं बघा ना कसं बनवलं आपल्याला. हृदय इथं आहे, बुद्धी इथं आहे, गळा इथं आहे. इथं सुचावं, इथून निघावं, आणि मग पण तो गोड लागतो. इथं सुचून इथून गाणारा एकच गायक आहे महाराष्ट्रात, ते म्हणजे भगोरी परिसर. इथून गाणार, हृदयातून गोड गाते साथ करणार वारकरी चालीत. वा वा. पहिलं चरण याजसाठी केला महाराज म्हटले. आम्ही याच्यासाठी प्रयत्न केला, अट्टहास अखंड केला, नित्य केला, भजनाचा केला, रात्रंदिवस केला, आणि प्रयत्नाला फळ मिळालं. शेवटचा दिवस व्हावा आमचा, शेवटचा दिवस जिवंतपणे झाला पाहिजे. शेवटचा दिवस गेल्यावर कधीच गोड होत नाही, जिवंतपणेच होत. माणूस मेल्यावर नसतो शेवटचा दिवस. शेवटचा दिवस कोणता आहे आमच्या संप्रदायात माहिती आहे का? सांगतो. अखंड भगवत भजन करावं, आणि भजन करता करता जगात देव दिसावा. शेवटचा माणूस गेल्यावर अखंड भजन. विठ्ठल 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 अखंड. आणि मग विठ्ठल 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 म्हणता म्हणता हरले पाप. फळ काय मिळालं? विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला.
व्यापुनी राहिला अटळ बापर कुमादेवर विठ्ठल सकळ सगळ्या जगामध्ये विठ्ठल दिसायला लागला देवदर्शन झालं जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप हा शेवटचा दिवस शिवदशा संपली पाहिजे भजन करता करता तू का म्हणे आम्ही झालो अग्निरूप सदा नाम घोषामुळं आता लागून निधी पाप लागून निधी पुण्य उपाधी रहित जीवन झालं आणि जग ब्रह्मरूप दिसायला हा शेवटचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे जीवदशा संपली ब्रह्मदशा प्राप्त झाली पांडुरंग घाणी पांडुरंग 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 पांडुरंग हरी पांडुरंग जागृती स्वामी पांडुरंग जागृती स्वामी पांडुरंग जागृती स्वप्नी प्रयत्न जी प्रमाणात चालली ती प्रयत्नाची आहे बघा हा प्रयत्न केला साधे काम क्रोधे केले घर रीते प्रयत्न केला मग बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल प्रयत्न करावा लागतो अगोदर स्वच्छ करावं लागतं मन तुका म्हणे एकदा मन निर्मळ झालं येवोनी गोपाळ आणि मग तुम्हाला प्रकाश पडतो सगळं जग ब्रह्मरूप दिसायला लागतो तो शेवटचा दिवस तुमच्या पैठणला मराठवाड्यामध्ये श्री क्षेत्र पैठण नावाचं गाव कधी आले तर या आळंदीला आपण जातो देहूला जातो पैठणला आलं पाहिजे आता नाथ महाराजांची षष्टी असते षष्टीला आलं पाहिजे नाथ महाराज हे संप्रदायाचा खांब आहे बघा वर कळस आहे खाली पाया आहे ज्ञानोबाराय रूपी पाया आहे कळस रूपी तुकोबाराय आहे आणि कळसाला आणि खालच्या पायाला मध्यंतरी थांबण्याचं काम कोण करतं माहिती खांब तो खांब कोण आहे एक नाथ खांब खांब दिला भागवत जनार्दन एक नाथ खांब कोण आहे नाथ महाराज इतके श्रीमंत संत होते आमच्या लोकांनी काय केले बरं का हे संतांना बदलूनच टाकलं महाराज लोक संतांची लय गरिबी सांगायचे एक महाराज कीर्तनात म्हटले तुकाराम महाराजांच्या पत्नीला एकच पातळ होतं म्हटलं एवढे गरीब नव्हते तुकाराम महाराज इतकं गरीब त्यांना करू नका तुकाराम महाराज गरीब नव्हते ज्ञानोबारांच्या मंदिरात जर तुम्ही कधी गेले ना सगळे श्रीगोंदा जवळ आहे तुम्हाला आळंदी मधून रस्ता भारी झाला नाव घेऊन अशी गेले तुम्ही पुढं आळंदीला गेल्यावर बरं का कधीतरी अभ्यास करा माऊलीच्या समाधी मंदिराच्या अगोदरचा जो गाभारा आहे ना त्या गाभाऱ्यात बारीला लागलेल्या दर्शनाला उजव्या हाताला संगमरवरी दगडामध्ये कोरून लिहिलेलं आहे या मंदिराच्या गाभाऱ्याचं बांधकाम तत्कालीन परिस्थितीमध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या स्वखर्चातून झालेलं आहे मंदिर बांधायला गाव एकत्रित आलं तर मंदिर व्हायला गिरामकर गाव आणि एकटे तुकाराम महाराज मंदिर स्वखर्चातून बांधतात ते गरीब आहेत काय म्हणाल नाथ महाराजांच्या घरी भिकारी गेला ना भिकारी तो सोन्याच्या ताटात जेवायचा नाथ महाराज एवढे श्रीमंत होते जाऊ द्या भिकारी नाथ महाराजांच्या वाड्यावर रोज कीर्तन असायचं आणि रोजच्या कीर्तनाला चातुर्मासात एवढेच लोक यायचे म्हणे आणि जो कीर्तन ऐकायला येईल ऐका रे कीर्तन ऐकायला जो येईल त्याला कीर्तन झाल्यावर 2 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो गुळाची ढेप दान द्यायची नाथना कीर्तन ऐकायला हे नुसतं ऐकाय याच्या अपेक्षा लगेच माझ्याकडून करू नका कीर्तनकार 2-4 एकर आहेत गावाला ऐकावं लागेल मला सोपं आहे काय जो
जो येईल त्याला हे दान दिलं जायचं महाराज. किती श्रीमंत. एकदा नाथ महाराजांच्या वाड्यावर चोरी झाली. चोरी तुमच्याकडे चोर आहे तिकडे आहेत ना? चोराचे दोन नाही चोर दोन प्रकारचे. ते उत्तम चोर आहे, भंगार चोर आहे. उत्तम चोर सोनं चोरतो, पैसे चोरतो. भंगार चोर सप्त्याच्या मंडपातल्या चपला झाल, पकवाजाची गट्टीच घेऊन जाय, कणिकच खिशात घाल, मायकवाल्याचा दांडाच घेऊन जाय, कुणाचा कापूस चेचून आण, कुणाच्या मकाची कंच झाण, कुणाची ऊसाची दांडी सोडून आणते. असले भंगार नव्हते, उत्तम चोर होते. आमचे बाबा म्हणायचे पाठामध्ये 24 चोर होते. 24 आणि 24 चोरांनी नाथ महाराजांच्या वाड्यात सोनं चोरलं. सोनं चोरलं तर कसं चोरलं माझ्याकडे बघा. पहिल्या चोरानं 1 क्विंटलचं गाठोडं बांधलं. ज्याला सण होतं त्याने ऐकायचं. तर रामभाऊनी बोलून घेतली, श्यामभाऊ झोपला, त्याचं काम नाही. ओरिजिनल जळकीवाल्यानं ऐकू नका, ओरिजिनल नाही. पहिल्यानं असं 1 क्विंटलचं सोन्याचं गाठोडं बांधलं. शेजारच्यानं पाहिलं वगैरे 1 क्विंटल बांधलं. त्यानं त्याच्यापेक्षा थोडं जास्त बांधलं. तिसऱ्यानं त्याच्यापेक्षा थोडं जास्त. चौथ्यानं त्याच्यापेक्षा थोडं. माझ्याकडे बघा गाठोडे झाले 24. चोर किती होते? 24. गाठोडे 24, चोर 24. गाठोडं जास्त वजनाचं झाल्यामुळे पेटी वादक घुसला ना एखादा. दुसऱ्यानं हातावला, दुसऱ्यानं पहिल्याच्या डोक्यावर दिलं, दुसऱ्यानं पहिला, तिसऱ्यानं दुसरा, चौथ्यानं तिसरा, पाचव्यानं चौथा, 6व्यानं 5वा, 7व्यानं 6वा, 8व्यानं 7वा. कळलं तुम्हाला? एकानं एकाला एवढं सुद्धा काही कळत नाही. पुन्हा डबल सांगायला असं एकानं एकाला उचलून दिलं. त्यामुळे 23 चोर निघून गेले. 23. एकच चोर खाली राहिला, त्याला उचलून द्यायलाच कोणी राहिलं नाही. त्याने आवाज दिला, तुम्ही चालले माझं, मला कोण उचलून देईल? तेवढ्याच आवाजात नाथ महाराजांना जाग आली. नाथ महाराजांनी वाड्याची कडी उघडली. नाथ महाराज त्याला म्हटले, थांब थांब थांब, जाऊ दे त्यांना, मी उचलून देतो तुला. एखादा असला असं सांगा मला, थांबतो 2-4 दिवस मुक्काम. अहो काड्याच्या पेटीतली काडी आपण देऊ शकत नाही महाराज. घरातलं सोनं चोरांच्या डोक्यावर उचलून दिलं. सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा. खूप श्रीमंत आहेत संत महाराज, त्यांना गरीब करू नका. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी. किती श्रीमंत आहेत. देव त्यांच्या घरी 36 वर्ष काम करत होता आणि 36 वर्ष नुसतं पाणी नाही भरलं. आमचे महाराज म्हणायचे 12-12 वर्षाचे टप्पे आहेत. त्या 12-12 वर्षानं परमनंट नोकरी झाली, प्रमोशन झालं आपल्या भाषेत. पहिले 12 वर्ष पाणी भरलं. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाय हरी कावडीने. पहिले 12 वर्ष पाणी भरलं. 12 वर्षानं श्रीखंड्या नाव दिलं आणि श्रीखंड्या झाल्यामुळं 12 वर्ष झाल्यामुळं नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं. त्याला काम दिलं. लई मोठे आहेत ना देव, घरामध्ये लई देव होते नाथ महाराजांच्या. एवढ्या देवाची पूजा करायला वेळ जायचा म्हणून त्याला चंदन उगाळायचं काम दिलं. श्रीखंड्या चंदन उगाळून करी श्रीखंड्या चंदन. असं करानं हाताने चंदन उगाळायचं. गंमत बघा, ज्याचं पाणी आहे तो पाणी भरायला. ऐका ज्याला चंदन लावायचा तो कोण आहे? देव आहे. चंदन कोणाला लावायचं? देवाला. चंदन उगाळणारा कोण? देव आहे महाराज. काय श्रीमंती बघा, चंदन उगाळणारा देव, चंदन लावायचा ज्याला तोही देव. 12 वर्ष चंदन उगाळलं. 24 वर्ष निघून गेले. 24 वर्षानं मोठं प्रमोशन झालं. लय भारी प्रमोशन झालं. काय प्रमोशन? तुम्ही आता कीर्तनाला आले, तिथं चटई हाताळण्यात खाली या लोकांनी. तुम्ही चटईवर कीर्तन ऐकायला बसले. नाथ महाराज पोथी सांगायचे आणि लोक ऐकायला यायचे. ऐकायला आलेल्या लोकांना काम, हे श्रीखंड्या टाकच, चटई टाका बसायला. त्यानं चटई टाकायची. पोथी कोणाची आहे? देवाची. चटया टाकणारा कोण आहे? देव महाराज. आणि त्यानं चटईवर नाही बसायचं गुरुजी, मागं पोत्यावर बसायचं. त्याला चटईवर बसायचं नाही, त्यानं मागं. आणि मग नाथ महाराज त्याला म्हणायचे, श्रीखंड्या या जगात एकच देव आहे. तो म्हणत हो एकच आहे, इथंच बसलेला आहे. काय एवढी श्रीमंती आहे बघा नाथ महाराजांची. मी खूप कथा सांगेल तुम्हाला. चला याच्यासाठी सांगतो, नाथ महाराज एवढे श्रीमंत होते बरं का. हो पण बघा ना, ते नाथ महाराजांनी कावड यात्रा केली. जे आता लोक करतात ना कावड यात्रा, आपली मुलं आपली पोरं कावड आणायला जातात. कावडीचं पाणी येताना दारू पीत येतात. अरे कावडीवाली अशी कावड आणू नका, नकोच ते आम्हाला. मायबापापासून जायचं कावड यात्रेचं नाव घेऊन तिकडे गांजान पुड्यान दारू प्यायची. कशाला ती कावड यात्रा? असल्या कावडीला विरोध करा. कावड यात्रा कशी असते ऐका. पायामध्ये चप्पल घातली नाही नाथ महाराजांनी. 3.5 महिने इकडून चालत गेले काशीला आणि तिकडून 3.5 महिने महिपती बाबांनी
खूप सुंदर वर्णन केलं महाराष्ट्राचं. आणि कोणी 100 भाविक गेले म्हणे, तिकून 100 भाविक गंगेचं काशीचं पवित्र पाणी भगवान शंकराच्या पिंडीवरती व्हायला आणलं. आणि आता पैठणकरांनी नाथ महाराजांचं स्वागत केलं, ढोल ताशे वाजले आणि आता प्रत्येक जण पिंडीवरती पाणी व्हायला लागला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पाण्याची धार चालली, धार अखंडित, अखंड प्रेमाचं भजन. आणि तेवढ्यामध्ये नाथ महाराजाचा नंबर आता पिंडीवर पाणी व्हायला जवळ आला. एवढी साधना केलेली, एवढा प्रयत्न केलेला, इकडून 3.5 महिने पायी, तिकडून 3.5 महिने चालत आलेले, गंगेचं पवित्र पाणी आणलेलं, कावड आणलेली, पिंडीवर व्हायचा टाइम जवळ आला. तर तेवढ्यात एक गाढव त्या मंदिराच्या शेजारी ताण्यानं व्याकुळलेलं, त्याला ताण लागलेली, ते गयावया करते आणि त्याला कोणी पाणी देत नाही. नाथ महाराजांची नजर गेली, 2ही कावडी खाली घेतल्या आणि 2ही कावडी मधलं पाणी गाढवाच्या पोटामध्ये दिसलं. काय बाबा, एवढ्या लांब गेले, एवढ्या लांब चालत आले, देवाच्या पिंडीवर पाणी व्हायचं सोडून दिलं शंकराच्या आणि गाढवाला पाणी दिलं. नाथ महाराज म्हटले, येड्यांनो, तुम्हाला पिंडीमध्ये शंकर दिसतो, मला गाढवाच्या पोटातही शंकर दिसतो. अर्थ काय, जिथे दिसेल तिकडे देव दिसायला लागला. हा शेवटचा दिवस आहे. हा तुकोबरांना मिळाला, ज्ञानोबरांना मिळाला, संतांना मिळाला. प्रयत्न केला भजनाचा आणि परिपाक झाला, जग ब्रह्मरूप झालं. शेवटचा दिवस गोड भावा शेवटचा दिवस, याच्यासाठी शेवटचा दिवस गोड व्हावा. नेहमी उदाहरण सांगतो, आपल्या देशाला वारीची परंपरा आहे, म्हणून तुम्हाला काही करता नाही आलं तर निदान पंढरपूरची वारी करायची. वारी लय गोड असते. आणि पूर्वीची जी वारी असायची, भगोरे गुरुजी आम्ही बरोबर शिकलो, पूर्वीच्या वारीमध्ये आमच्या दत्त महाराजांची दिंडी आमचे गुरुवर्य मोठे बाबांनी चालू केली. मोठे बाबा म्हणजे जननी होते, माय काय चेहरा होता. म्हणजे वैकुंठवासी घोडे बाबा, ज्ञानेश्वरी सांगेल, अशांच्या सानिध्यामध्ये आपल्या भागातली दिंडी आहे. माऊलींच्या सोहळ्याने दिंडी पूर्वीची जी असायची ना, लय गोड भजन करायची. गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. भजन पण चालू आहे, दिंडीची बैठक पण झाली. आता खात जागा, पंक्ती वाढ, दिंडीला पंक्ती वाढल्यामुळे होता काय घोटाळा झाला. निमगावात पंगत केलं की दौड लागतो, दौड केलं की पाठच लागतो. एवढ्या पंक्ती वाढल्या. पंक्तीमुळं काय, विनेकरी पुढच्या गावात, काळकरी मधल्या गावात, विनेकरी त्याच्या मागच्या गावात, त्याच्या मागच्या गावात, म्हणजे राहिलंच नाही मिळत. पूर्वी दिंडीमध्ये भजन असायचं. श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव,
सर्व भाविकारी पंढरीची वारी सर्व भाविकारी पंढरीची वारी सर्व भाविकारी पंढरीची वारी सर्व संतासी नमन आलिया पंढरान संतासी नमन आलिया पंढरान नानोबा माऊली नानोबा माऊली असं वाटत होतं पालखीच नाही, दिंडी मागून दिंडी झाली की एक दिंडी जाते की दोनही भाऊ दिंडीला अन्नदान करणारे भाऊ, दिंडीतलं भजन पाहून वारकऱ्यासाठी जगणारे भाऊ आहेत. म्हणून एवढं सुंदर कीर्तन होतंय बघ. 12 वाजले कळलं नाही, एकच चरण झालं. असं गोड भजन करत दिंड्या जातात की नाही, भजनाचं फळ मिळतं बरं का. शेवटचा दिवस गोड त्याच्यासाठी सांगतो. त्या राजस्थानमध्ये ती मीराबाई नावाची मुलगी जन्माला आली होती. किती सुंदर होती दिसायला सांगू. आमचे राहुल दादा आले, सगळ्यांनी ऐका. सुकलेल्या फुलाला जर हात लागला तर मीराबाईचा हात लागल्याबरोबर फुल उमलायचं आणि पान खाल्लं तर गळ्यातून दिसायचं. इतकी छान. आपल्या बायका सांगली नाही, डांबरी मेनकापडी काळी बेंद्री ती आपली पहा. ती कवाडाकडे चालली, भिताराकडे असलेला एक डोळा एकना की दरबी देखना असलेला. इतकी छान महाराज. सुकलेलं कमळ हाताने उमलावं अशी त्वचा होती. असं झालं होतं. आईच्या गर्भामध्ये असताना तिनं भजन ऐकलं. आईच्या गर्भामध्ये असताना भागवत ऐकलं होतं आणि भागवतामध्ये कानावरती शब्द पडले होते. घररिगी झाली पत्तरानी बळी वरिले सावळे परब्रह्म. म्हटलं देवाला कृष्णाला गवळणीनं पती मानलं. आणि हे संस्कार गर्भामध्ये पडल्यामुळे जन्माला आल्यावर जसं समजायला लागलं तसं एवढाच प्रश्न विचारायचे. कोई कहियो रे प्रभु आवन की, कोई कहियो रे प्रभु आवन की, प्रभु आवन की मन भावन की. विचारायची देव भेटे उसावेसी ह्याची वाटी, जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज. कायमी उद्धार पावे काय कृपा करील नारायण. भेटेल का देव भेटेल सारखं विचारायचे. एका कथाकाराने तिला मूर्ती दिली म्हणून आणि त्या कृष्णाच्या मूर्तीला आंघोळ घालायची, त्याला गुलाबाचा हार बनवायची. अखंड कृष्ण भक्तीमध्ये तल्लीन राहायची. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. अखंड त्या कृष्णाला नवरा म्हणायची.
हा माझा पती आहे, हा माझा नवरा आहे, हा माझा नवरा आहे, हा माझा पती आहे. लहान होती तोपर्यंत सगळेजण कौतुक करतात. श्री हरी महाराजाचं वाजवणं बघून लोक म्हणत असतात, वा महाराज किती गोड वाजवतो. एखादा याच्यातला गायन करायला लागला ना, वा महाराज, तोच महाराज पुढे ब्रह्मचारी राहायचं म्हणून लोक त्याला पागल म्हणतात. तसंच झालं. लोग कहे मीरा रे बाबरी, बाप कहे कुलनासी रे. लोक पागल म्हणाले, बाप कुलनाशी म्हणाले. विष का प्याला राजाजीन भेजा, पिबत पिबत मीरा हासी रे. विषाचा प्याला दिला तिला प्यायला, पण ती म्हटली नाही बाबा, मला दुसरा नवरा बघूच नका. तेने केला असे माझा अंगीकार, तेने केला असे माझा अंगीकार, तेने केला असे माझा अंगीकार. नका तुझावर पाहू आता, मला दुसरा नवरा नको, मला दुसरा पती नको बाबा. कृष्ण परमात्म्याला पती मानलं महाराज. घरातून काढून दिलं तिला. तुम्हाला माहिती आहे, घरातून काढून दिल्यावर तर एवढं भजन केलं तिनं. कृष्णमूर्ती समोर मांडायची, हातामध्ये चिपळ्या घ्यायची, गळ्यामध्ये विणा घ्यायची, पायामध्ये घुंगरं बांधायची. हरिगुण गावत नाचुंगी, हरिगुण गावत नाचुंगी, नाचूंगी 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 अखंड नसते वा गुरुजी. हा असं अखंड भजन करते. अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचुंगी. अखंड भजन करते. घरातून काढून दिलं जातं, घर तिला पाहत नाही, बाप तिला मारायला निघतो, पण कृष्ण परमात्म्याशी समरस राहते. खूप मोठी कथा आहे त्या मीराबाईची, वेळ कमी आहे. अखंड भजन करते तर कृष्ण स्वरूप होते. जग तिला देव दिसायला लागतं ना, हा परमार्थाचा शेवट आहे बघा. याच्यासाठी केला मीराबाईनं म्हणावं होता टहास. आणि मग आता भगवत चिंतनामध्ये समरस झाले, देवरूप झाले, शेवटचा दिस गोड व्हावा. जनाबाईनं म्हणावं दळण दळता दळता भजन केलं, याच्यासाठी केला होता टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. कानोपात्रेनं म्हणावं शेवटचा दिस गोड व्हावा. आणि ज्यांचा अभंग घेतला ते तुकोबाराय म्हणतात देव न्यायला आला. हो प्रयाण काळे देवे विमान पाठविले, कधीच्या काला माझी अद्भुत वर्तविले. मानव देव घेऊनी निज धामा गेले, निळामुळे सकळ संता कोशविले. शेवटचा दिस गोड व्हावा, याजसाठी केला होता टहास. विठोबा
माझ्यासाठी केला होता टास फक्त झाला पूर्ण. शेवटचा दिस गोड व्हावा. एका चरणावर आपले 12 वाजून गेले. खूप शिकण्यासारखं चरण आहे. तसं 3ही चरण याच अर्थाची आहे की आता परमार्थातला प्रयत्न केल्यामुळे तृष्णा गेली. तृष्णा काम क्रोध लोभ निमाली ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. तशी या सगळ्याची मिळून जी तृष्णा होती ती तृष्णा खुंटली या धावा तृष्णेची. आणि ती तृष्णा गेल्यामुळं आता निश्चिंतेने पावलो. निश्चिंत झालो. निश्चिंत 4 अवस्था आहेत बघा. निश्चिंतता आहे, निर्भयता आहे, सुखरूपता आहे, स्वतंत्रता आहे. 4 स्थितीचा विचार आहे अभंगात. निर्भयता म्हणजे कोणाला भिण्याची गरज राहिली नाही. निश्चिंतता म्हणजे कुठल्या चिंतेमध्ये राहायची गरज राहिली नाही. स्वतंत्रता म्हणजे कोणाच्या पारतंत्राखाली जगण्याची गरज राहिली नाही. आणि सुखरूपता म्हणजे किंचितही दुःख उपभोगण्याची गरज राहिली नाही. परिणाम तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी सायुज्यता समीपता या सगळ्या मुक्त्या आमच्या नवरी झाल्या. त्यामुळे आता दिवसाचारी पण त्याच्यासाठी काय केलं? प्रयत्न केला. प्रयत्न कोणता? मीराबाई सारखा, कोणता नाथ महाराजासारखा, कोणता ज्ञानोबारायांसारखा. जेवढ्या कथा सांगितल्या कीर्तनात या सगळ्या भरताचा जो प्रयत्न सांगितला भावाभावाचा हे सगळे घरी घेऊन जा. हा प्रयत्न करा, जिवंतपणे फळ मिळेल. शेवटचा दिस गोड व्हावा. अभंगाचा धावता भावार्थ आपण पाहिला. जाता जाता एक 5 मिनिटांमध्ये आपण सगळे इथं सुज्ञ मंडळी बसलेली आहात. या दोनही बंधूचं हे वर्ष श्राद्ध आहे. या कुटुंबाचा बाप निघून गेलाय. आपला बाप मात्र घरी जिवंत आहे. ऐका बरं, ऐका. मायबाप श्रीगोंदा तालुका घरी घेऊन जा. 2 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये रात्र रात्र दारे धरणारा आपला बाप असतो. श्रीगोंद्याच्या काष्टीच्या दौंडच्या मोंड्यामध्ये 1 क्विंटलचं पोतं आहे तर 50 क्विंटलची ट्रक खाली करणारा बाप असतो. ऐका रे, तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट आणतो, तुम्हाला मला टी-शर्ट आणतो, इंग्लिश मिडियमला शाळेला घालतो, डॉक्टर महाराज वकील बनवतो, श्रीमंत बनवणारा बाप असतो. तुकोबारायांना म्हणावं लागलं, बाप करी जोडी लेकुराची आपुली कुरवंडी वाळवणी वो. काय करतो बाप? बाप काय करतो? स्वतःचं शरीर दमवतो म्हणे, थकवतो आणि तुम्हाला मला मालक बनवतो. बंगला बापामुळे, नोकरी बापामुळे, आपण श्रीमंत बापामुळे. बाप आपल्याला श्रीमंत बनवतो. एक वाक्य सांगू, याच्या कविता आता आहेत ना, कविता आल्या नाही बापावर आईवर कविता आहे. हे आपल्या संप्रदायाच्या विचारातूनच आले. अभंगावर तयार झालेल्या कविता आहेत ते काही त्याचा दुसरा अर्थ वेगळा नाही. बाप बाप आहे ना, बाप खूप कष्ट. बापा इतके उपकार नाही महाराज आपल्यावर कोणी. सगळ्यांनी आई सांगितली, आई खूप रंगवली, कादंबऱ्या आहेत आईवर, कविता आहेत. तुकाराम महाराजांनी सुद्धा एकच अभंग दिलाय बाप. जगातले सगळेजण. पण एक वाक्य सांगतो तुम्हाला, बाप कोण आहे? बाप 2 बाप गेले त्या कुटुंबाचे, 2 भाऊ गेले ते बरोबर. तुम्ही सगळे ऐकतायत ना, आमदार साहेब माझे आमदार बसलेले, सगळी माझी प्रेमाची मंडळी ती नेहमी कीर्तन ऐकणारी आहे. सगळी श्रीमंत मंडळी, विचारानं मनानं उत्तुंग शिखरावर गेलेली मंडळी कीर्तनाला आहेत. एवढा सुंदर परिवार आहे. कष्टातून एवढी सामाजिक मंडळी इथं बसलीत ना, त्या ते 2 भाऊ सामान्य नाही. वारीला अन्नदान देणारे भाऊ आहेत, समाजात प्रति काम करणारे भाऊ आहेत, मंदिराचं लोकार्पण करणारे भाऊ आहेत. ज्यांना दानवीर म्हणतात, धर्मवीर म्हणतात. आपल्या जवळचं समाजाला देणं कर्तव्य आहे. देणारे जर हे 2 भाऊ असतील, एवढा सुंदर कार्यक्रम. एक 5 मिनिटं ऐका. बाप कोणाला म्हणतात? बाप कोण असतो? बाप ऐका. पाण्याची तहान लागली होती म्हणून तो श्रावण बाळाचा बाप श्रावणाला म्हटला होता, राजा खूप तहान लागली रे. हे श्रावणा, तुझ्यासारखी मुलं आता राहिली नाही. जा रे श्रावण, पाणी घेऊन ये. वर्णन केलंय. ती पाण्याची जारी घेऊन तो श्रावण बाळ जातो म्हणे. बुडबुड 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 आवाज येतो. दशरथ राजा बाण लावून बसलेला असतो आणि त्या दशरथाचा बाण, शब्दवेदी बाण त्या श्रावणाला लागतो. हाय राम म्हणून श्रावण खाली पडतो. माझ्या हातानं कुणीतरी गेलंय म्हणून राजा धावतो. ए आई गे व्याकुळतेने शराला तो धावून आला काळ विभलला श्रावण बाळ. आनाया निर्मळ पाणी गेलो मी या कासारी. डगबग भरून झाली तो परत फिरे तो तुमचा शर.
कसा उरात तुम्ही बसला शर आला तो धावून आला काळ निवडला श्रावण माळ त्या ब्राह्मण पुत्रावधूनी शोकाकुल झाला रुमणी आसवे आननी नयनी तो बदला अंत तुझ्या नाशाला मी माती श्रावणाला. हे राजा मी पापी रे माझ्या हाताने तुला बन नाही राजा तर मी मरणार राजा मी मरणार आहे पण ही पाण्याची जारी घेऊन जा त्या वडाच्या झाडाखाली माझे आंधळे आई वडील आहेत त्यांना ही पाण्याची जारी घेऊन जा पाणी पाजा आणि मगच सांगा त्यांचा श्रावण गेलाय वचन द्या राजा मला अयोध्येच्या राजाच्या हाताने माझं मरण माझं भाग्य पण माझ्या आई वडिलाला पाणी पाजा माझे आई वडील तहानेनं व्याकुळ आहेत पाण्याची जारी घेऊन राजाला वेळ कमी आहे पायाची चाहूल लागली आणि तो दशरथ राजाला तो राजा आलेला दिसत नाही पायाची चाहूल लागल्याबरोबर विचारला आलास श्रावण आलास का रे खूप दूर गेला होतास का रे आम्ही तुला त्रास देतो ना रे श्रावण आम्ही आंधळे मायबाप येतणारे तुला त्रास देतो ना रे श्रावण बोल की रे श्रावण बोल की रे श्रावण अरे बोल की रे श्रावण अशी बरीचशी श्रावण आहे जगात ती आईला बोलत नाही एका बापाच्या पुण्यस्मरणाला 1 तारीख लागली कालपासून तुमचं व्यवहारातलं वर्ष चालू झालं आमचं गुढीपाडव्याला लागणार आहे ऐका सगळ्याच लागणार आहे पण व्यवहारातलं लागलंय ना मग व्यवहारातलं तरी घरी घेऊन जा व आजपासून संकल्प करा आईला बोलत नसताल तर गेल्यावर आईला बोला 5-5 वर्ष काही मुलं आईला बोलत नाहीत 5-5 वर्ष काही मुलं बापाला पाहत नाहीत रे अरे बात को तुम भूलो भले माँ बाप को तू मत भूलना चाहे लाख कमाई धन दौलत बंगला कोटि बनाया है लाख नहीं ये खाक है सब इस राज को तू मत भूलना. अरे 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा तुम्हाला कधी घडणार नाही 2 लक्ष काशीला प्रदक्षिणा कधी घडणार नाही ऐका रे निमगावकर महाराष्ट्र श्रीगोंदा भागात कीर्तनाला आला थोडा सुंदर समाज आहे घरी घेऊन जा 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा रोज घडतात 2 लक्ष काशीच्या प्रदक्षिणा रोज घडतात कधी जिवंत आई वडिलाच्या पायाला मस्तक लावा 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियसी 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी 1 नमस्कार करिता माता पित्यासी तुके पुण्य होय जिवंत असणाऱ्या मायबापाच्या पायाला माय बापे केवळ काशी ओ सकल तीर्थाचे धुरे जे एका माता पितरे ओव्या आहेत अभंग आहेत प्रमाण आहेत कथा आहेत बाप रे बाप बोल रे राजा का बोलत नाही श्रावण नाही का तू जर बोलला नाही तर तुझ्या हातचं पाणी पिणार नाही मी श्रावण नाही मी राजा आहे अश्विन रे राजा आमचा राजा कुठे रे आमचा राजा कुठे रे आमचा राजा कुठे रे तुमच्या राजाला माझ्याकडून बाण लागला अरे आमच्या राजाला बाण मारतो आणि आम्हाला प्यायला पाणी आणतोस लक्षात ठेव रे राजा तुझ्या हातचं पाणी पिऊन जगण्यापेक्षा एका बापाचा श्राप रे तुला आम्हा झाले पुत्र दुःख परी तू पावसी पुत्र शो 4 मुलं असतील तुला 4 आणि एका बापाचा श्राप आहे अंतिम समयाला तुझ्याजवळ एकही पोरगा नसेल तर बापाचा श्राप राजाला लागला देवाच्या बापाला श्राप लागतो बापाचा आपला बाप खूप गरीब आहे खूप श्रीमंत बनवलंय फाटलेली बनाल घातली रे तुम्हाला मला डॉक्टर महाराज बनवलंय उठता येत नाही ना या 2 हाताने उठवा त्याची थुंकी पडते ना या 2 हाताने झेला त्याला चालता येत नाही ना या 2 हाताने चालवा जिवंत बापाची सेवा करा रे जिवंत बापाची आज 2 पिशव्या घेऊन कैलासवासी रमेशराव 2 वर्षापूर्वी आणि कैलासवासी पोपटराव गेल्या वर्षी निघून गेले होते या निलेश महाराज या 2 पिशव्या घेऊन असे 2 पिशव्या घेऊन ते दोघेही बंधू निघाले होते माझ्याकडे बघा आणि 2ही बंधूचा प्रवास आजच्या बरोबर 12:15ला यमराजाच्या दंडाजवळ आला होता बघा रे 2 पिशव्या घेऊन ते उभे होते पिशवी चांगली भरली पाहिजे पिशव्या चेक होतात बरं आमदार साहेब बसलेले त्यांनी सप्ताह केला माग दरवर्षीच करतात कॉलेजला मी कीर्तन केलं होतं आपुडिया हिता जो अशी जागता
साहेबांनी 2 तास ऐकलं, परिवारानं ऐकलं त्यांच्या. आपण सगळी कीर्तन ऐकणारी मंडळी आहात, धार्मिक आहात. तर श्रीगोंदा तालुक्यासारखा परमार्थ महाराष्ट्रात नाहीये बघा. एवढा गोड परमार्थाचा हे भाग आहे, म्हणजे जरा घरी घेऊन जा. आपल्या पिशव्या चांगल्या भरा. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम बनकर मत रहना. पिशवी चांगली भरा. एखाद्या गरीब मुलीचं लग्न भरा, एखाद्या सप्ताहातलं अन्नदान भरा, एखाद्या दिंडीचं अन्नदान भरा. पिशव्या चांगल्या भरल्या पाहिजे. आज पिशव्या चेक होत होत्या. उजव्या हातातल्या पिशवीमध्ये या दोन भावांच्या उजव्या हातातल्या पिशवीमध्ये त्यांनी त्यांच्या घराला दिलेले संस्कार बाहेर पडत होते. जी दिंडी रस्त्यानं जाईल तिला दिलेलं अन्नदान त्या पिशवीतून बाहेर पडत होतं. जो कोणी वारकरी घरी येईल त्याला जेव घातलेलं पिशवीतून बाहेर पडत होतं. गावातल्या मंदिरासाठी दिलेलं धन देवे दिला देह भजना गोमटा. देवासाठी जगणं त्यांचं पिशवीतून बाहेर पडत होतं. डाव्या हातातल्या पिशवीमध्ये आमचा बाप, आमचे 2ही भाऊ एकाच दिवशी देवाच्या पायाजवळ असावे म्हणून हा सगळा कोळसे पाटील परिवार, त्यांची मुलं जर भक्ती करताना दिसत होते तर सगळ्यासाठी आडवा असणारा दंड आज खाली झाला होता. भगवंताच्या पायाजवळ या 2ही बंधूला आज जागा मिळाली. हात वर करून राहिलेल्या सगळ्या कुटुंबाला त्यांनी आशीर्वाद दिला. घ्या रे मुलांना आशीर्वाद. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाक्य देवा अकटकटा करीती पितर, वंश दुराचारी पुत्र झाला. अशी सद्गुणी मुलं, सात्विक मुलं, भजन करणारी मुलं, हरिभक्ती करणारी मुलं व जनाबाई, कानोपात्रा, ज्ञानोबा, माधबाबा, मीराबाई, भरत, रामायण अशा अनंत कथा या कीर्तनातून सादर झाल्या. बाप शिकायला मिळाला, भक्त शिकायला मिळाला, प्रयत्न शिकायला मिळाला. असं प्रयत्न करणारी मुलं जन्माला आली. आज बापाच्या देवाच्या पायाजवळ त्यांची भक्ती गेली. ही मुलं धन्य आहेत आणि ते बापही धन्य आहे. अशा कुटुंबाला जन्म देणारी, भगवभक्ती करून घेणारी, धर्माचरण करणारी, अन्नदान करणारी, दाता येतो आणि असे दाते 2 निघून गेले. भगवंताच्या पायाजवळ जागा मिळाली. त्यांच्यासाठी आपण आज म्हणूया, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. ज्ञानेश्वर सुरू व्हायला म्हणून 12:15 वाजले. नाही ते 1 मिनिटही मागं पुढं नसतं. 12ला संपलं असतं. 5-10 मिनिटं बाप सांगितलं. एकच चरण दिलं मी तुम्हाला, घरी घेऊन जा. बोलून श्रद्धांजली जात नाही बरं का, बोलून. म्हणून भजनाची श्रद्धांजली देत जा. 2 हात वर करा सगळ्यांनी, 2 हात सगळ्यांनी करा. वा काय सुंदर चित्र बघा. हो तुम्हाला श्रद्धांजली द्यायची, करा वर हात सगळ्यांनी करा. बघू द्या हात वर करा. आपलाही उद्धार होतो यानं आणि गेलेल्याचाही उद्धार होतो. बाबा करू याची कथा नामाचा गजर, करा हरिभक्ती परलोकीय कामा, सोडविलं यमापासून या. आमचे गुरुजी आहेत, तुम्ही हात वर करा. ज्ञानोबाराया एक तारी एक ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. अभंग आम्ही याच्यातच म्हणून घेतो. फुलं येईल ना, फुलं कीर्तन झाल्यावर इथं येऊन टाका. जागवून टाकू नका, पायाखाली येतं. बंद करा ते, इथं या. अभंग म्हणून घेतो आम्ही. अभंग होईल ज्या वर्षश्राद्धाचा पूर्ण तिथीचा अभंग होईल. आम्ही ज्ञानेश्वर माऊलीचं झालेलं आहे. जय विठ्ठल होईल, अभंग होईल, ऐका. आणि मग नंतर तुमचं सगळं झाल्यावर तुमच्या परिवारातले 2-3 जण उभे राहिले. परिवारात 2-4 मुलं येईल, त्यांनी फुलं टाका फक्त अभंग झाल्यावर. आणि बाकीचे आपण सगळे दर्शन घेताना टाका. आम्ही जातो तुम्ही कृपा सुरू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुरू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुरू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुरू द्यावी.
पडे ज्ञान जगी ज्ञाने रती कोणी अवतर मधुरंगा आरोग्य ज्ञाने आरती नारायणा महादेव श्रीचा सेवेचा संत म्हणून दिला माझा आरती नारायणा खुर्ची विश्व ब्रह्माची केले राम जनार्दन चरणी मस्तक टेकले आरती नारायणा महादेव श्रीचा सेवेचा संत म्हणून दिला माझा आरती नारायणा महादेव श्रीचा सेवेचा संत म्हणून दिला माझा आरती नारायणा आरती तुकारामा स्वामी संतो रामा सचिदानंद माया दाखवल्या महादेव तुकारामा राघवे सागरात पाषाणधारी दैसन गोवानी हा भंगरक्षणे आरती तुकारामा स्वामी संतो रामा सचिदानंद माया दाखवल्या महादेव तुकारामा तुझ्या करुणे से ब्रह्म तुदासी आले मनोरे रामेश्वर चरणी मस्तक टेकले आरती तुकारामा स्वामी संतो रामा सचिदानंद माया दाखवल्या महादेव तुकारामा वरंद दान बंदिन चरण डोळ्याने पाहिलं